दरम्यान कल्याण पूर्व मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला आणि दगडफेक करण्यात आल्या। अज्ञात इसमानं हा हल्ला केला असं कळतंय। मध्यरात्री उशिरा हल्ला करण्यात आला, दगडफेक सुद्धा झाली आहे। बोडारे यांची मुलगी सुद्धा एका गाडीत होती। धनंजय बोडारे ठाकरे गटाचे कल्याण पूर्वचे उमेदवार आहेत। मध्यरात्री वाहनावर दगडफेक झाली आणि हल्ला सुद्धा करण्यात आला आणि या हल्ल्यावेळी बोडारेंची मुलगी सुद्धा कारमध्ये होती। तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही गाडीची दृश्य, त्या गाडीवर हल्ला झाला ची दृश्य आपण बघू शकतोय की हा हल्ला किती भयानक होता। संपूर्ण गाडीची काच देखील फुटलेली आहे। कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार आहेत धनंजय बोडारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। रात्रीच्या गाड्या फिरतात, त्यातून काय पैसे वाटप होतंय अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काय कार्यकर्ते, माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री, ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक 10 ते 15 लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला, त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे, बॅट, हॉकी स्टिक, स्टंप यांनी हल्ला केला। तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला। एक मुलाला थोडासा लागला सुद्धा। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता। त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आला असता। फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले, बाकी अमोल सावंत, हैदर नाव देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल।